माझं आता पहिलं ब्लॉगिंग चालू करतो आहे मित्रांनो. तर जातो आहे मी आता जनता मार्केटमध्ये आणि मग तिथे मी माझं ब्लॉगिंग स्टार्ट करतो आहे. पहिलीच सुरुवात आहे, बघू. आता मला त्यांचा फोन आलेला, माझे मित्र आहेत तिथे, त्यांच्या गणपती मंडळाचं मला कव्हरेज करायचं. तर मी आता तिथे चाललो आहे, बघू मग आता काय मला रिस्पॉन्स भेटतोय. तर चला जाऊया. नवी मुंबई का सबसे भव्य मार्केट तुर्बे जनता मार्केट, यहाँ पर हम सभी व्यापारी भाई मिलजुल कर यहाँ पे कार्य करते हैं। 8 साल हो गए हमें यह कार्यक्रम चालू होते हुए। यहाँ पे हम लोग सभी तन मन और धन से भंडारा रखते हैं। हर साल बड़ा जो प्रोग्राम होता है वो सभी मिलके जुलकर काम करते हैं और ब्लड डोनेट का भी प्रोग्राम हम यहाँ पे रखते हैं। और महाप्रसादी जो भंडारा है वो भी रखते हैं। प्रोग्राम होते हैं, भजन संध्या होती है यहाँ पर। बाढ़ पीड़ितों के लिए हम लोग जो राशि है वो भी देते हैं और जो भी जरूरतमंद है उनको हम सहयोग करते हैं तन मन और धन से। और हमारे जो एकता है वो एक मिसाल है पूरी नवी मुंबई और पूरे महाराष्ट्र के लिए। हम लोग सभी 36 को यहाँ पर मिलजुल के काम करते हैं, कोई छोटा नहीं कोई बड़ा नहीं है। और लोकमान्य तिलक जी ने जो ये शुरुआत की है गणपति बप्पा की, ये जैसे जैसे बढ़ रही है बहुत ही आनंद आता है। 2 वर्ष कोरोना काल के हिसाब से हम इसको मना नहीं पाए। अभी जो उत्साह है पूरे हमारे युवा में वो बहुत तारीफ काबिल है। और हमारे वाडकर साहब अभी थोड़ा सा कुछ बोलेंगे। जनता मार्केट युवा मित्र मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे या 8व्या वर्षाची आज सुरुवात आहे। भरपूर संख्येमध्ये या ठिकाणी पब्लिक आमच्याकडे येत असते। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आज जो महाप्रसादाचा महाभंडारा आयोजन मंडळाच्या वतीने केलेला आहे। या ठिकाणी 3 ते 4 हजार माणसांचं आमच्या मंडळाकडून जेवणाचा कार्यक्रम, महाप्रसादीचा कार्यक्रम या ठिकाणी वितरण होत असतो। त्याचप्रमाणे सरकारने दिलेल्या नियमाच्या अंडरटेकिंगमध्ये राहून आम्ही या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने सर्व धर्म समभाव या संख्येने मोठ्या व्यापारी, जनता मार्केटच्या सर्व व्यापारी ग्राहक असतील किंवा टेम्पो चालक असतील, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही चांगल्या अशा प्रकारचा गणपतीचा या ठिकाणी कार्यक्रम दरवर्षाप्रमाणे चालू करतो। आणि उद्या या ठिकाणी अशाच भव्य दिव्य संख्येने या ठिकाणी भजन संध्याचं आयोजन केलेलं आहे। दिल्ली कलाकार, त्याचप्रमाणे मारवाडी भजन या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये आमचा सहयोग त्याला असतो। आणि जे उत्साही भगत आहेत, जे आपल्या मनापासून देवाला काहीतरी अर्पण करतात, त्यांच्यासुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये बोलायला लागतात। आणि अशा या परिस्थितीमध्ये आम्ही खूप आनंदानं सर्व मिळून चांगला असा प्रतिसाद घेत असतो आणि हा गणपती उत्सव या ठिकाणी साजरा करत असतो। धन्यवाद। मी जनता मार्केटमध्ये आलेलो आणि जनता मार्केटमध्ये माझे सर आहेत, विनोद सर, त्यांनी मला बोलवलेलं आणि त्यांनी मला सांगितलं की आमच्या गणपती बाप्पाचं मग जरा थोडं तुम्ही शूट करा। तर मी आलो आहे। तर विनोद सर काय म्हणताय? भरपूर धन्यवाद, तुमचा सहयोग राहिला आहे होते। आम्ही म्हणजे विश्वासच नाही आम्हाला बसत आहे की बाबा एवढा मोठा प्रोग्राम आमचा हे शूट करतील आणि यांचे आम्ही लाख लाख आभार मानतोय। धन्यवाद यांनी आम्हाला आमच्यासाठी टाइम काढल्याबाबत। मी फक्त निमित्त मात्र असेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पाने आणलं, सरांनी आणलं, म्हणजे गणपती बाप्पाचे त्याच्यामध्ये आभार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करा। आणि हा मित्रांनो परत एकदा मी धन्यवाद देतो विनोद सर आणि त्यांच्या टीमचं पण। थँक्यू।